हिवाळ्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येत असतात, त्यामध्येच या शेंगा, याला आमच्याकडे पटाड्याच्या शेंगा असेही म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. या शेंगा अशा प्रकारे आपण नीट करून आणि फोडी करून घेणार आहोत. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये या शेंगा टाकून थोडासा वाफवून घ्यायच्या आहेत 5 ते 10 मिनटं. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे काळा मसाला, म्हणजेच काळं तिखट किंवा त्याला येसर असेही म्हणतात. ते टाकून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण उकडून घेतलेले शेंगा पाण्यासहित त्यामध्ये टाकायच्या आहेत. आता या पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचं बारीक वाटलेलं कूट. शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या भाजीला घट्टसरपणा येतो आणि टेस्टही छान लागते. आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी बघणार आहे की आपल्या शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत का. या ठिकाणी आपल्या शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात आपल्याला भाजी करायची आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी जर शेंगाचे जास्त असेल तर तेच थोडेसे ठेवायचे आहे, नाहीतर थोडेसे गरम पाणी करून टाकायचे आहे. आणि आता याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत. भाजीला छान उकळी आल्यानंतर त्यावर तरी छान येते आणि नंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. ही भाजी अतिशय टेस्टी लागते. तुम्हालाही कुठे या शेंगा दिसल्या तर नक्की घेऊन या आणि हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या नक्की करून खा. खूप हेल्दी आणि टेस्टी लागतात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.